झी 24 तास एक पाऊल पुढे। एनडीएने पुकारलेल्या भारत बंदला मुंबईत कसा प्रतिसाद मिळतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। एफडीआय, डिझेल दरवाढ आणि गॅसची रद्द झालेली सबसिडी या सगळ्या मुद्द्याला घेऊन एनडीएने आज भारत बंद पुकारलेला आहे। गेल्या काही दिवसापासून केंद्र शासनाने जे निर्णय घेतले ते कुठेतरी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणारे निर्णय आहेत आणि याच सगळ्याला मुद्द्याला घेऊन एनडीएने जो आहे आज भारत बंद पुकारलेला आहे। एनडीएचे जे सहयोगी पक्ष आहेत, शिवसेना असेल, आरपीआय असेल, हे या बंदमध्ये सहभागी नाहीयेत, मात्र त्यांनी नैतिक पाठिंबा दिलेला आहे। सक्रियपणे ते या बंदमध्ये सहभागी नाहीयेत। मुंबईमध्ये विशेष करून गणेशोत्सवाचं वातावरण आहे। अशा वेळी या बंदला कितपत पाठिंबा मिळतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अद्याप तरी जनजीवनावरती या बंदचा कुठल्याही प्रकारचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। जनजीवन जे आहे ते सुरळीत झालेलं आहे। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून केंद्र शासनाचे जे काही निर्णय आले त्याच्या विरोधात जनसामान्यामध्ये देखील रोष आहे आणि तोच धागा पकडत जे आहे एनडीएने भारत बंद पुकारलेला आहे। मात्र मुंबईमध्ये तरी या बंदचा फारसा परिणाम जाणवताना आपल्याला पाहायला मिळत नाही। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।